स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी तुम्ही खूप जास्त प्रयत्न करत आहे आणि भरपूर लाडक्या बहिणींनी यशस्वीरित्या जी आहे ती त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण सक्सेसफुली सबमिट केलेली आहे। पण भरपूर बहिणी अजूनही ई-केवायसी करण्यासाठी जे आहे ते रात्रभर जागतात, त्यांच्या कुटुंबातील लोक जागतात, त्यांचे पती त्यांचे वडील ई-केवायसी झाली पाहिजे म्हणून ते प्रयत्न करत असतात। पण या ठिकाणी बघा, ई-केवायसी ची पूर्ण प्रोसेस तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये ई-केवायसी मध्ये काय काय अडचणी येतात आणि त्या अडचणीतून तुम्हाला पुढे जाऊन ई-केवायसी प्रोसेस कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करणार आहे। ई-केवायसी करण्याचे भरपूर व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर पाहिले असेल, सोप्या पद्धतीने 2 ते 3 मिनिटाचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल। सोप्या पद्धतीने त्या व्हिडिओमध्ये सांगितले जाते की ई-केवायसी अशा प्रकारे होते। पण प्रॉब्लेम काय येतात, ई-केवायसी मध्ये प्रॉब्लेम काय येतात आणि त्या प्रॉब्लेम येण्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन सुद्धा भरपूर प्रकारचे होत असते आणि त्या कन्फ्युजनचे उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। म्हणजे तुम्हाला काय काय प्रॉब्लेम होतात आणि त्या प्रॉब्लेम मधून निघून तुम्हाला कशा प्रकारे ई-केवायसी पुढे तुमची कंप्लीट करायची आहे। त्याचप्रमाणे जे काही तुम्ही चुकीचे ऑप्शन निवडलेले आहे, तुम्ही जर ई-केवायसी पूर्ण सबमिट केली असेल तर तुम्ही काही चुकीचे ऑप्शन या ठिकाणी निवडलेले आहे, जाती प्रवर्ग चुकीचा निवडला। त्याचप्रमाणे 2 प्रश्न आपल्याला शेवट पाहायला मिळतात, त्या ठिकाणी होय किंवा नाही हे ऑप्शन सिलेक्ट करायचं असते। त्या ठिकाणी भरपूर बहिणींनी होय किंवा नाही या ऑप्शन मध्ये चुकी केलेली आहे। तर आता त्या बहिणींना प्रश्न आहे की आमचे ई-केवायसी जे आहे ते रद्द होईल का किंवा आमचा अर्ज पात्र होईल की अपात्र होईल, कारण आम्ही चुकी केलेली आहे। कारण तुमचे कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा भरपूर प्रश्न या अशा विषयामध्ये आलेले आहेत। तर असा तुमचा कोणताच प्रश्न या ठिकाणी राहणार नाही की जो तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारला असेल आणि त्याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळालं नसेल। तर बघा, ई-केवायसी ची प्रोसेस सोबतच तुमच्या प्रश्नांचे उत्तर, जसे जसे केवायसी पुढे जाईल तसे तसे तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला क्लिअर होईल आणि यशस्वीरित्या 100% खरी ई-केवायसी म्हणजे कोणतीही चुकी न करता तुम्ही ई-केवायसी 100% पूर्ण करू शकणार आहे। तर बघा, ई-केवायसी करण्याची कोणतेच ट्रिक नाही। ई-केवायसी कशी करायची व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ थोडा लांब होणार पण तुम्हाला कोणताच दुसरा व्हिडिओ पाहण्याची या ठिकाणी गरज पडणार नाही। जे काही प्रॉब्लेम तुम्हाला येतात ते प्रॉब्लेम सर्वांनाच येतात आणि त्यामधून तुम्हाला निघून ई-केवायसी कशी सक्सेस करायची या ठिकाणी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे। सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, सर्वात आधी आपल्याला लाडकी बहीण योजनेची ओरिजिनल लिंक, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी ची ओरिजिनल लिंक आपल्याला ओपन करून घ्यायची आहे। ही लिंक तुम्हाला कुठे मिळणार, ही लिंक तुम्हाला मिळणार आपल्या कमेंट बॉक्स मध्ये। कमेंट मध्ये क्लिक करायचं, पहिल्या नंबरची लिंक तुम्हाला त्यामध्ये मिळणार। त्या लिंकवर क्लिक करून लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी ची प्रोसेस सुरू करायची। सर्वात आधी व्हिडिओ पहा, त्यानंतर लिंकवर क्लिक करा। तर बघा, लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे ते अशा प्रकारचं पेज ओपन होईल। अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल। या ठिकाणी क्लिअर दिलेलं असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा। बघा, आता तुम्ही काही दिवसाआधी पाहिलं असेल की फ्रॉड वेबसाईट होती, एक फ्रॉड वेबसाईट होती, ती तुम्ही पाहिली असेल। त्या वेबसाईटवर सुद्धा लाखो बहिणींनी ई-केवायसी केली। त्यांची ई-केवायसी जी आहे ती त्या फ्रॉड वेबसाईटवरून याच वेबसाईटवर सबमिट झाली, पण त्यांचे आधार नंबर आणि ओटीपी फ्रॉड लोकांकडे लीक झाले। त्या व्हिडिओवर सुद्धा, त्या टॉपिकवर सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता। पण आता आपल्याला फ्रॉड वेबसाईटवर दुर्लक्ष करायचं आहे, चुकूनही त्या वेबसाईट किंवा लिंकवर क्लिक करायचं नाही। ओरिजिनल लिंक कमेंट मध्ये दिलेली आहे। तर बघा, या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं जे आहे ते पेज ओपन होऊन जाईल। सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक टाकायचा आहे। लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक टाकला, या ठिकाणी आपल्याला आपला कॅप्चा कोड या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे, नंबर दिसून येत आहे, ते सेम टू सेम नंबर या ठिकाणी आपल्याला सबमिट करायचे आहे। आता या ठिकाणी बघा, प्रॉब्लेम काय येतो, कधी कधी ई-केवायसी ची वेबसाईट ओपन केल्यानंतर कॅप्चा कोड या ठिकाणी हे नंबर दिसून येत नाही, तर आपल्याला पेज रिफ्रेश करायचं। मोबाईल मध्ये करत असाल तर जे स्क्रीनवर आहे ते खाली स्वाईप करायचं, म्हणजे तुमचं पेज जे आहे ते रिफ्रेश होऊन जाईल आणि तुमचा ई-केवायसीचा या ठिकाणी कॅप्चा कोड तुम्हाला दिसून येईल। आधार नंबर टाकायचा, कॅप्चा कोड टाकायचा, त्यानंतर सहमती द्यायची। सहमती देणे म्हणजे काय, तर तुमचा आधार क्रमांक आणि तुमचा ओटीपी घेऊन शासनाकडे तुम्ही तुमची पूर्ण माहिती, तुमचा आधार ओटीपीचा ऍक्सेस देत आहे, म्हणजे तुमच्या अर्जावरची ई-केवायसी पूर्ण झाली पाहिजे। तर बघा, या ठिकाणी सहमती द्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि ओटीपी पाठवा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघा, आता ओटीपी पाठवावर तुम्ही प्रोसेस करता, पण याच ठिकाणी खूप जास्त लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम होत आहे। कारण बघा, जेव्हा त्या क्लिक करतात त्यावेळेस काय होते, असे 4 प्रकारचे प्रॉब्लेम त्यांच्या पुढे दिसून येते। ओटीपीचा प्रॉब्लेम आहे, तो टेक्निकल प्रॉब्लेम आहे, खूप जास्त लोड, खूप जास्त प्रेशर या वेबसाईटवर येत आहे, कारण करोडो लाडक्या बहिणी ई-केवायसी करत आहे। दुसरा नंबरचा प्रॉब्लेम येतो की
पात्र यादीमध्ये तुमचा आधार क्रमांक समाविष्ट नाही. असं काय येते? कारण EKYCचं जे काही वेबसाईट आहे ते खूप जास्त लोडिंग मध्ये आहे आणि सर्व्हर खूप जास्त बिझी चालू आहे, कारण खूप लाखोच्या संख्येमध्ये लाडक्या बहिणी KYC करत आहेत, त्यामुळे हा प्रॉब्लेम येतो. पण तुमचा अर्ज पात्रच आहे, जरी पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही असं दाखवत असेल तरी काळजी करण्याची गरज नाही. KYC झाल्यानंतरच पूर्ण बहिणींचे अर्ज पात्र किंवा अपात्र होणार आहे. KYC झाल्यानंतर पूर्ण चौकशी होणार, कोणते अर्ज पात्र होणार, कोणते अर्ज अपात्र होणार, हे KYC झाल्यानंतरच जे आहे ते शासनाकडून ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे हे ऑप्शन येत असेल तर काळजी करायची नाही. KYC साठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा. हाय ट्रॅफिकचा प्रॉब्लेम येतो. हाय ट्रॅफिक प्लीज ट्राय अगेन लेटर. या ठिकाणी सुद्धा फक्त नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे किंवा वेबसाईटचाच प्रॉब्लेम आहे. जे काही तुम्हाला टोटल प्रॉब्लेम येतात हे सर्व प्रॉब्लेम फक्त वेबसाईटचे आहे. खूप जास्त लोडिंग होत असल्यामुळे त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. पुन्हा पुन्हा या ठिकाणी क्लिक करायचं, पुन्हा पुन्हा आधार क्रमांक टाकायचा, पुन्हा पुन्हा कॅप्चा कोड टाकायचा, पुन्हा या ठिकाणी समाविष्ट करावर क्लिक करायचं. त्यानंतर अशी एक वेळ येईल, खूप जास्त प्रयत्न केल्यानंतर अशी वेळ येईल की तुमच्यासमोर आधार OTP टाकण्यासाठी पेज ओपन होईल. तुमच्यासमोर आधार OTP टाकण्यासाठी पेज ओपन होईल आणि तुमच्या आधार क्रमांकाला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर 6 नंबरचा OTP येईल. 6 नंबरचा OTP येईल आणि अशा प्रकारचं पेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला तो OTP सबमिट करून द्यायचा आहे. 6 नंबरचा OTP तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे आणि समाविष्ट करा या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. समाविष्ट करा या बटनवर तुम्ही क्लिक केलं त्यानंतर लगेच तुमच्या जो काही वेबसाईटवर आहे तो अशा प्रकारचा पेज पुन्हा ओपन होईल. सेम टू सेम पेज तुमच्या समोर ओपन होईल. ते पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी लिहिलेलं असेल की पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक सबमिट करा. पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक सबमिट करा, कॅप्चा कोड टाका, सहमती द्या आणि समाविष्ट करा म्हणजे OTP पाठवा. आता ज्या बहिणींना पती नाही, ज्या बहिणींना वडील नाही, त्या बहिणींना प्रश्न पडलाय की आम्ही कोणाचा OTP टाकायचा, आम्ही कोणाचा आधार क्रमांक टाकायचा, तर त्या बहिणीसाठी लवकरच अपडेट येणार असं शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्या बहिणींनी काळजी करण्याची नाही, तुमच्यासाठी सुद्धा ऑप्शन येणार आहे. पण सध्या EKYC साठी घाई गडबड करू नका, चुकीच्या पद्धतीने EKYC करू नका. तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळाला असेल तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा 100% तुम्हाला मिळणारच आहे. त्यासाठी तुम्हाला काळजी करण्याची गरज करू नाही. नका. तर बघा, आधार नंबर टाकला, कॅप्चा कोड टाकला, OTP पाठवला. आपण या ठिकाणी OTP पाठवला तर कधी कधी या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारची प्रॉब्लेम तुम्हाला दिसून येते. तुम्ही वडिलांचा पतीचा जेव्हा OTP सबमिट करता म्हणजे OTP पाठवा या ऑप्शनवर क्लिक करता तेव्हा तुम्हाला अशा प्रकारची सेम प्रॉब्लेम, जेव्हा तुमचा आधार क्रमांक टाकता तुम्ही तेव्हा जी तुम्हाला प्रॉब्लेम येते ती सेम प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी सेम दिसून येते. अशा प्रकारची प्रॉब्लेम दिसून येते. मग काही बहिणींची या ठिकाणी कन्फ्युजन झालेलं आहे की आम्ही आमचा OTP सबमिट केला, मग त्यानंतर आम्ही पुन्हा KYC करण्याचा जेव्हा 1-2 दिवसानंतर प्रयत्न करत होतो, मग त्यानंतर आम्हाला आमचा OTP सबमिट झाला नाही, मग डायरेक्ट आम्हाला पतीचं ऑप्शन आलं, पती किंवा वडिलांचा आधार नंबर टाकण्याचं ऑप्शन आलं. तर हीच प्रॉब्लेम भरपूर बहिणींना होते. जेव्हा तुम्ही तुमचा आधार क्रमांक सबमिट करता त्यावेळेस तुमचा EKYC हाफ EKYC पूर्ण झालेली असते. या वेबसाईटवर बघा, या वेबसाईटवर एक म्हणजे प्लस पॉईंट आहे, चांगला पॉईंट आहे की जेव्हा तुम्ही EKYC स्टार्टिंग करता, OTP टाकता, सबमिट करता तेव्हा EKYC ची प्रोसेस तुमची पुढे जात असते. EKYC ची प्रोसेस पुढे जाते म्हणजे तुम्हाला स्टार्टिंग पासून प्रयत्न करण्याची गरज पडत नाही. तर या ठिकाणी सुद्धा तसंच प्रॉब्लेम आहे. लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक सबमिट केला, पती वडिलांचा आधार क्रमांक टाकला, सबमिट केला, OTP आला आणि EKYC ची प्रोसेस पुढे तुमची सुरू राहतील. तर अशाच प्रकारे पती वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा, सबमिट करा. त्यानंतर या ठिकाणी EKYC म्हणजे OTPचं पेज ओपन झालं. या ठिकाणी तुमचे पती किंवा वडिलांचा आधार क्रमांकाला जो OTP येतील तो OTP या ठिकाणी तुम्हाला सबमिट म्हणजे समाविष्ट करायचा आहे. सबमिट करायचा आणि या ठिकाणी समाविष्ट करावर क्लिक करायचं. क्लिक केलं त्यानंतर आपल्या पुढे बघा अशा प्रकारचं पेज ओपन झालेलं आहे आणि फायनल 3रा नंबरचं पेज तुमच्या समोर अशा प्रकारचं ओपन होते. आणि याच ठिकाणी सर्वात जास्त बहिणींनी याच ठिकाणी याच पेजवर जी आहे ती चुका केलेल्या आहे. आता चुका केलेल्या आहे तर चुका तुमच्या दुरुस्त करता येईल का किंवा तुमच्या या चुका केल्यामुळे अर्ज रद्द होतील का हे सुद्धा तुम्हाला सोबतच मी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तर बघा, सर्वात पहिला ऑप्शन या ठिकाणी आहे की वरच्या बाजूला जे काही तुम्ही तुमच्या पती आणि वडिलांचा आधार क्रमांक टाकला तर त्यांचं नाव ऑटोमॅटिकच या ठिकाणी वरच्या बाजूला तुम्हाला दिसून येते. ऑटोमॅटिकच वरच्या बाजूला पती आणि वडिलांचं नाव तुम्हाला दिसून येते. सबमिट करण्याची गरज पडत नाही. या ठिकाणी दिसत आहे पण मोबाईल मध्ये दिसत नाही, तरीही तुमच्या पती वडिलांचं नाव त्या ठिकाणी सबमिट झालेलं आहे. दुसरा नंबरचा ऑप्शन बघा, जाती प्रवर्ग.
जाती प्रवर्ग तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित निवडून घ्यायचा आहे. जाती प्रवर्ग तुमचं कास्ट काय आहे, इतर मागासवर्गीय, भटक्या जमाती ब, सर्वसामान्य किंवा सर्वसाधारण, जे काही तुमची कास्ट असेल ते कास्ट तुम्हाला निवडून घ्यायचे आहे. तुमच्या कुटुंबामध्ये तुमचे पती, वडील, आजी आजोबा यांना विचारायचं आहे की आपण कोणत्या जातीमध्ये येत आहे. आणि तुम्हाला त्याबद्दल सुद्धा कन्फ्युजन असेल तर मी या टॉपिकवर एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पहा, म्हणजे तुमची जाती प्रवर्ग कशी माहित करून घ्यायची त्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. तर या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला तुमची जाती प्रवर्ग जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर जाती प्रवर्ग आपण सिलेक्ट केली, पूर्ण यादी तुमच्या समोर ओपन होईल. क्लिक करायचं, जाती प्रवर्ग सिलेक्ट करायचं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे 2 प्रश्न आहे आणि याच ठिकाणी लाडक्या बहिणींनी सर्वात जास्त चुका केलेल्या आहे. कसा तर बघा, सर्वात पहिला प्रश्न आहे की तुमच्या कुटुंबातील कोणताही एक व्यक्ती सरकारी नोकरीवर किंवा अनेक स्वराज्य संस्थेमध्ये पेन्शन किंवा पेमेंट घेत नाहीत. पेन्शन किंवा पेमेंट घेत नाही हे वाक्य जे आहे ते पूर्ण पेन्शन किंवा पेमेंट घेत नाही हे जे काही वाक्य आहे हे भरपूर बहिणींना कन्फ्युज करणार आहे आणि त्यामुळे भरपूर बहिणींनी या ठिकाणी चुकी केलेली आहे. खूप जास्त चुकी याच ठिकाणी त्यांची झालेली आहे. तर बघा, आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, पेन्शन किंवा पेमेंट घेत नाही म्हणजे त्यांना आपल्याला समर्थन द्यायचं आहे. तुमच्या कुटुंबात जर कोणी पेन्शन किंवा पेमेंट घेत नसेल तर या ठिकाणी होय ऑप्शन सिलेक्ट करायचं. या ठिकाणी तुम्हाला होय असं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे आमच्या कुटुंबात होय, आमच्या कुटुंबात कोणीच पेन्शन किंवा पेमेंट घेत नाहीत. तुमच्या कुटुंबात जर खरंच कोणी पेन्शन किंवा पेमेंट घेत असेल तर त्या ठिकाणी खोटं सांगायचं नाही. पेन्शन किंवा पेमेंट घेत असेल तर खोटं सांगायचं नाही. या ठिकाणी नाही सिलेक्ट करायचं, म्हणजे या वाक्याला तुमचं समर्थन नाही. जे काही वाक्य दिलेलं आहे त्या वाक्याला तुमचं समर्थन नसणे म्हणजे नाही. तुमच्या कुटुंबात जर पेन्शन पेमेंट येत असेल तर या ठिकाणी नाही सिलेक्ट करायचं. EKYC मध्ये खोटी माहिती द्यायची नाही. क्लिअर झालेलं आहे. दुसऱ्या नंबरचं या ठिकाणी ऑप्शन आहे, तुमच्या कुटुंबातील फक्त एकच विवाहित आणि एकच अविवाहित बहीण या योजनेचा लाभ घेत आहे. तर या ठिकाणी होय सिलेक्ट करायचं. या ठिकाणी होय सिलेक्ट करायचं. तर या ठिकाणी होय कोणत्या बहिणीने सिलेक्ट करायचं, जर खरंच तुमच्या कुटुंबामध्ये एकच विवाहित म्हणजे एका राशन कार्डवर एकच विवाहित आणि एकच अविवाहित म्हणजे बिना लग्नाची मुलगी लाभ घेत असेल तेव्हाच या ठिकाणी होय सिलेक्ट करायचं. एकच विवाहित म्हणजे एकच लग्नाची लेडीज आणि एक बिना लग्नाची लेडीज लाभ घेत असेल तर या ठिकाणी होय सिलेक्ट करायचं. आणि तुमच्या कुटुंबातील राशन कार्डवर, कुटुंब म्हणजे काय तर तुमचं राशन कार्ड, तुमच्या कुटुंबातील राशन कार्डवर जर तुम्ही 2-3 पेक्षा जास्त अर्ज भरले असतील, 2-3 पेक्षा जास्त अर्ज भरले असतील, 2 पेक्षा जास्त अविवाहित बहिणी लाभ घेत असेल, 2 पेक्षा जास्त विवाहित बहिणी लाभ घेत असेल तर तुम्हाला या ठिकाणी नाही असं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. 2 पेक्षा जास्त विवाहित किंवा 2 पेक्षा जास्त विवाहित बहिणींनी लाभ घेतला असेल किंवा अर्ज केले असेल तर नाही असं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी सुद्धा खोटं सांगायचं नाही, चुकीची माहिती द्यायची नाही. मग आता चुकीची माहिती दिल्यावर अर्ज रद्द होतील का, तर ते सुद्धा मी तुम्हाला समोर सांगणार. त्यानंतर बघा, दोन्ही ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केले, दोन्ही ऑप्शन तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर बघा, शेवटचा ऑप्शन आहे की या ठिकाणी ब्ल्यू टिक तुम्हाला करायची आहे. या ठिकाणी तुम्हाला ब्ल्यू टिक करायची आहे म्हणजे तुम्ही जे काही KYC केले, दोन्ही आधार नंबर टाकले, दोन्ही OTP टाकले, जे काही या ठिकाणी तुम्ही सविस्तर माहिती दिली आहे ती माहिती 100% खरी आहे. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी टिक करायचे आहे आणि या ठिकाणी होकार द्यायचा आहे. यावर होकार दिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट करा या बटनवर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट करावर क्लिक केल्यानंतर लगेच तुमच्या समोर पॉपअप येईल की तुमची EKYC यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. ग्रीन पेजवर तुम्हाला ऑप्शन येईल, तुमची EKYC यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. तर बघा, अशा प्रकारे सोप्या पद्धतीने तुम्ही तुमची EKYC पूर्ण करू शकता. जे काही तुम्हाला EKYC करताना प्रॉब्लेम येतात ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगितलेले आहे. जे काही तुमच्याकडून चुका झालेल्या आहे, जर या ठिकाणी होय किंवा नाही, नाही किंवा होय, तुम्ही या दोन्ही ऑप्शन मध्ये चुका केल्या असेल तर त्यासाठी तुम्हाला काळजी करण्याची नाही. किंवा जाती प्रवर्गामध्ये तुम्ही चुका केल्या असेल त्यासाठी सुद्धा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण तुमचे पती आणि वडिलांचा आधार क्रमांक त्या ठिकाणी दिलेला आहे, त्यांचा OTP दिलेला आहे. त्यावरूनच तुमच्या कुटुंबातील चौकशी होईल. तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही पात्र आहे की अपात्र आहे ते ठरवण्यात येईल. त्यामुळे हे जे काही छोटी छोटी चुका आहे यामुळे तुमचा अर्ज पात्र किंवा अपात्र होणार नाही. तुम्ही या ठिकाणी जरी चुका केलेल्या असेल, कारण भरपूर बहिणींच्या कमेंट होत्या की आम्ही या दोन्ही पॉईंट मध्ये चुका केलेल्या आहे, त्यामुळे तुम्हाला बिलकुल काळजी करण्याची गरज नाही. कारण तुमचे पती आणि वडील यांच्या आधार क्रमांकावरून तुमच्या कुटुंबातील चौकशी होणार. त्यानंतरच KYC पूर्ण 2,50,00,000 बहिणींचे EKYC पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पात्र आहे की अपात्र आहे हे ठरवणार. त्यामुळे या चुकीवर शासनाचं दुर्लक्ष होणार. तुम्ही जर चुकीने होय केलं किंवा नाही केलं तर शासन तर तुमच्या वडील आणि पतीचं आधार कार्ड चेक करणारच आहे ना. तुम्ही खोटे सांगितलं की खरं सांगितलं, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. पात्र असाल तर पात्र राहाल, अपात्र असाल तर अपात्र राहाल.
अशा प्रकारे तुमची EKYC सक्सेसफुल तुम्ही सबमिट करू शकता. रात्रीच्या वेळेस EKYC करण्याचा प्रयत्न करा. दिवसभर साईट चालत नाही आणि 2 ते 3 दिवसापासून भरपूर साईट जे आहे ते लोडिंगवर, कारण भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये 2 ते 3 दिवसापासून करोडोच्या संख्येने लाडक्या बहिणी EKYC करत आहेत आणि वेबसाईटवर खूप जास्त प्रॉब्लेम येत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस KYC करा, म्हणजे तुमची EKYC सक्सेसफुल सबमिट होईल. EKYC ची वेबसाईट सुरूच आहे, कधीच बंद झालेली नाही. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.